मेट्रोच्या कामादरम्यान एक क्रेन उलटल्यानं मोठी दुर्घटना झालेली आहे। मेट्रोचा बीम उचलत असताना क्रेनचा तोल गेल्यानं हा अपघात झाला। सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। मात्र भर रस्त्यात क्रेन उलटल्यामुळे बीकेसी परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे जोडले गेलेले आहेत। गिरीश, सकाळी सकाळी हा असा अपघात झालाय। सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही, मात्र अशा अवजड वस्तूंच्या कामांदरम्यान सुरक्षेचा प्रश्न मात्र निर्माण झालेला आहे। नक्कीच मी आता त्याच ठिकाणी आहे बीकेसी मध्ये आणि या ठिकाणी हे मेट्रोचं काम सध्या सुरू आहे आणि सकाळी या ठिकाणी हा बीम ठेवला जात होता पिलरवर आणि हा ठेवत असताना या ठिकाणी क्रेन कोसळले, त्यामुळे सध्या या ठिकाणचं काम आहे ते रखडलेलं आहे। मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। क्रेनच्या सहाय्याने या ठिकाणी पिलर आहे तो वरती ठेवला जात होता आणि अशा स्थितीत हेच अपघात झालेला आहे आणि ही ट्रेन कोसळलेली आहे। सुदैवाने कोणतीही जखमी झाले नाही, कोणतीही हानी झालेली नाही। मात्र आता ही क्रेन पुन्हा एकदा नीट करण्याचं किंवा ती बाजूला करण्याचं काम आता काही वेळानंतर सुरू केलं जाईल। सध्या इथे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि सध्या हे पूर्ण काम आहे ते सध्या थांबवण्यात आलेलं आहे आणि आपण ही दृश्य पाहतोय की ही क्रेन आहे। या क्रेनच्या सहाय्याने खरं तर जो बीम आहे तो पिलरवर ठेवला जात होता, मात्र तोल गेल्याने थोडंसं या ठिकाणी क्रेन आहे ती कलटल्याने त्यानंतर ही पलटी झालेली क्रेन आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे आता हे जी क्रेन आहे ती बाजूला करण्याचं काम काही वेळानंतर युद्ध पातळीवर घेतलं जाईल। त्या ठिकाणी आता सध्या हे मेट्रोच्या या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत, काम करणारे जे कामगार आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। वरिष्ठ अधिकारी देखील थोड्या वेळातच येतील आणि त्यानंतर हे संपूर्ण जी क्रेन आहे ती बाजूला करण्याचं काम हे केलं जाईल। हे जे दृश्य पाहतोय आपण, हा जो बीम आहे तो आपण बघतोय की तो ठेवत असताना ही क्रेन आहे ती कोसळलेली आहे आणि आताची स्थितीत त्या ठिकाणी अजून काही दुर्घटना होऊ शकते। त्यामुळे संपूर्ण रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला, कोणालाही परवानगी दिली जात नाही। त्यामुळे काही वेळाने हे संपूर्ण जी क्रेन आहे ती बाजूला केली जाईल अशा पद्धतीची माहिती मिळते आणि सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची देखील माहिती ही सध्या प्रशासनाकडून या मेट्रोचे जे कामगार आहेत त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। जी जी, धन्यवाद गिरीश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय बीकेसी मधली ही दृश्य। बीकेसी मध्ये क्रेनने हा बीम ठेवत असताना क्रेन उलटली, मात्र यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे। सुदैवाने जीवितहानी झाली नाही।